आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। धुळे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या अकार्यक्षमतेविरोधात भारतीय संविधान सेना आक्रमक झाली आहे। पूर्वी सादर केलेल्या तक्रारी आणि निवेदनांवर प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। याच निषेधार्थ संविधान जागर आंदोलन अंतर्गत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। महापालिकेच्या मुख्य इमारतीलगतच्या सार्वजनिक रस्त्यावरील बाबासाहेब कोतवाल ट्रस्टचे बेकायदेशीर अतिक्रमण हटवावे अशी प्रमुख मागणी आहे। तसेच जेल रोडवरील आंदोलन स्थळाची जागा मोकळी करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। शहरातील विविध भागांमध्ये नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संघटनेने केली आहे। अतिक्रमणांमुळे सार्वजनिक रस्ते आणि नागरिकांची ये-जा प्रभावित होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। या सर्व मागण्यांसाठी भारतीय संविधान सेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद साहेबराव लोंढे आणि राज्य प्रवक्ते संतोष अमृतसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। प्रशासनाकडे यापूर्वीही विविध तक्रारी आणि निवेदने देण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे, मात्र त्यावर अपेक्षित आणि ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। त्यामुळे आता प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलन तीव्र करण्यात आले आहे। मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। आंदोलकांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी असा इशाराही देण्यात आला आहे। आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित अतिक्रमणांवर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा भारतीय संविधान सेनेने दिला आहे। प्रतिनिधी अजिम शेख सह स्वराज्य न्यूज धुळे। व्यापाऱ्यांनी ज्या पद्धतीने अतिक्रमण केलेले आहे, गरजेपेक्षा जास्त गाळे बांधले गेलेले, ते अतिक्रमण तात्काळ उठवण्यात यावे व या ठिकाणी आंदोलकांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी ही एक मागणी होती। त्याच्यानंतर शहराच्या मध्यभागी 9 मीटरचा महानगरपालिकेचा रस्ता आहे, याच आंदोलन स्थळाच्या बाजूला कोतवाल ट्रस्टचा तो रस्त्यावर ती इमारत बांधली गेलेली आहे। तर ती कुठल्या शासकीय नियमानुसार, कुठल्या याच्यानुसार, कुठल्या कायद्यांमुळे ती इमारत वाणिज्य इमारत बांधली गेलेली आहे, तर ती तात्काळ जमीनदोस्त करण्यात यावी व तिचा जो काही अहवाल आहे तो सार्वजनिक करण्यात यावा अशा प्रमुख मागण्या आमच्या होत्या। पण त्याच्यावर आज पाहावे तो महानगर आयुक्त पालिकेचे जे आयुक्त आहेत व अतिक्रमण विभागाने कुठलीही कारवाई केली नाही। तसेच धुळे शहरामध्ये जेल रोड विभाग किंवा अन्य ठिकाणी जे प्रमुख रस्ते आहेत, मुंबई आग्रा हायवे असेल व अन्य ठिकाणी राजकीय सामाजिक संघटनांचे मोठमोठे रस्ते अडवण्यात आलेले आहेत अतिक्रमण करून। तसेच जुनी महानगरपालिकेच्या मागील बाजूस एका सामाजिक संघटनेच्या मार्फत अनेक वर्ष तो रस्ता बंद झालेला आहे, तो तात्काळ खुला करून गरोदर महिला भगिनींना जो महानगरपालिकेच्या दवाखान्यात फिरून जावे लागते ते जाणे त्यांचं चक्कर टळेल, या मागण्यांसाठी आम्ही आज रोजी या ठिकाणी बसलेलो आहोत। या ठिकाणी आमचे पक्षाचे जे काही प्रवक्ते आहेत आबा अमृतसागर आजपासून आमरण उपोषणाला बसत आहेत।